भंडारा शहरातील उद्योगपतीच्या घरी चोरी करणाऱ्या नागपूर गिट्टीखदान येथील आरोपीस सोन्याचे दागिने, ज्युपिटर मोटरसायकल आणि 22 लाख रुपयांसह पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भंडारा शहरातील शास्त्रीनगर येथील उद्योगपती महेश मंत्री यांच्या घरी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी एका अनोळखी चोराने समोरील दाराचा कुलूप तोडून आत प्रवेश करून लाकडी कपाटात ठेवलेले नगदी रोख रक्कम आणि दागिने असा एकूण किंमत 28 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी फिर्यादी महेश मंत्री यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन भंडारा आणि स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पथक यांच्याकडून अनोळखी आरोपीचा शोध सुरू असता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आणि गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशन गिट्टीखदान नागपूर येथील सराईत आरोपी रोशन मेश्राम वय 41 वर्षे याला संशयाच्या आधारे त्याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मदनकर आणि पोलीस स्टेशन भंडारा येथील पोलीस स्टाफ यांनी आरोपीला दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेला सोन्याचे दागिने, ज्युपिटर मोटरसायकल, रोख रक्कम असा एकूण किंमत 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच आरोपीची अधिक विचारपूस केली असता आरोपीने यापूर्वी दिनांक 28 जानेवारी रोजी सुद्धा भंडारा शहरात घरफोडी केल्याचे सांगितले असल्याने सदर गुन्ह्यातील सुद्धा आरोपीने चोरी केलेला मुद्देमाल एकूण 25,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर, स्थानिक गुन्हे शाखा भंडारा, पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, पोलीस स्टेशन भंडारा, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदनकर, पोलीस हवालदार बोरकर, पोलीस नायक राठोड, पोलीस अंमलदार उईके, ईश्वरकर यांनी केलेली आहे. तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.